नमस्कार मंडळी, महाराष्ट्र न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर चला व्हिडिओ जाणून घेऊया। मनोज जरांगे पाटील यांनी मीडियासमोर धनंजय मुंडे यांना आव्हान दिलेले आहे। नार्कोटेसचा अर्ज दाखल केला आणि आता लगेच तपासणीसाठी जायचे आहे। तर जरांगे पाटील धनंजय मुंड्यांना बोलतात ते म्हणतात, चल नपू नको, 15 तास लपायचं नाही, एका बापाचं असल्यासारखं निघायचं तिकडं। आता नार्कोटेसला दोघं बसू, त्या मुष्णीत नळ्या कुंकट घालीत बसायचं ते घाल, पण चल थांबायचं नाही आता तुम्ही होतात त्यावर, काय मग केली ती, हा गाडी केली ती, चल ना मग आता, हे बघा लपायचं नाही राव, जे असेल ना जातनं वागायचं। तेव्हा म्हणलं की मी आज दुसऱ्या दिवशी सकाळीच अर्ज दिलाय आणि माझं जर अर्ज चुकीचा असेल तुम्ही कसाही लिहून आणा, कोर्टात चला, हायकोर्टात चला, सुप्रीम कोर्टात चला, राष्ट्रपतीकडे चला, राज्यपालकडे चला, तुम्ही कुठे चला, तिथे सह्या नाही केल्या 2 बापाच्या औलादी, मी शेतकऱ्याचं पोरगं आहे, आम्हाला खरं पटतं खोटं नाही पटत, तो खोटे घेतो ही करायची गरजच नव्हती। हो, राजकारण चालू असतं, पाडापाडा चालू असतात, एकमेकाला प्रेशर घेणं चालूच असतं, एकमेकाविरोधात भाषण करणं चालू, घात पातापर्यंत झाला तू, आणि ते भी माय आता भाऊ सुट्टी नाही तुला, चल नपू नको, पदराचा झाड लपायचं नाही, एका बापाचं असल्यासारखं निघायचं तिकडे। आता नार्कोटेसला दोघं बसू, त्या मुष्णीत नळ्या कुंकडाखाली घालून घे, चल थांबायचं नाही आता दुसऱ्या आरोपीला अटक केलेले, आता कसा जो कॉल आहे रे, त्यात नेमकी मागणी काय असणार आहे, काय अटक केलं गेलं, पुढची प्रक्रिया व्यवस्थित पत सुरू असं वाटते। ते कोण पोरगा आहे ना मला माहीत पण नाही, ते कांचन काहीतरी त्या पोराचं नाव आहे, त्यांनी घरी येऊन नेलं आणि परळीला नेलंय। आणि एक बघा, त्याचं एक वाक्य खूप चांगलं, त्यातलं तसे सगळेच चांगलेत, पण एक आणखीन थोडं चांगलं आहे। मुख्य घ्यायला त्यांनी सांगितलं, आम्ही तिथं बैठकीला गेलो होतो परळीला, याचा अर्थ खुनाचा कट तिथे शिजला आणि ह्या आरोपीला घेऊन गेला होता त्याच्यात। तो असं म्हणतोय पुन्हा की तिथे एक दुसरा आलेला होता आरोपी आणि त्याने बघितल्यावर आम्हाला लय धाका बसला आणि त्याला पण बसला आणि ते कोणालाच ओळखीत नाही असं म्हणते ते, आम्ही एकमेकाला ओळखीत नाही, ते एकमेकाला ओळखीत नाही असं म्हणतायत। आणि कालची रेकॉर्डिंग तू ओळखीतही नाही, तू तर म्हणतो त्याला काय शब्द वापरले त्यांनी, ते खूप मोडमध्ये आले म्हणे, अंमली उडते धनंजय मुंडे ते मिळाल्यापासून तूच म्हणतोय, त्याच्यामुळे ही कट असलेला धनंजय मुंडेंनी स्वतः हे 2-4 आरोपी त्यांनी मिळून त्या रेस्ट हाऊसला हे सगळं शिजलेलं आहे, हे सत्य आहे आणि हे उघड पडणार आता। फक्त अजितदादांनी सांभाळून राहावा, अजितदादांनी खोडा घालू नये, अजितदादांनी विनाकारण आता बळ द्यायचं कमी करावं, खरं काढा, काय असेल ते मी तयार आहे म्हणतो ना, मग त्याला काय इथं मंत्री आमदार नाही असं म्हटलं ना, तर मग लघळ होईल, उलटा मी बोलून नाही आताच, मग लघळ होईल, प्रत्येक वेळेस वाचवायचं नाही म्हणतो मी, चल तू म्हणतो चल, मग प्रॉब्लेम काय मग चला, नार्कोटेस सगळ्यात मोठी काती, तिच्यापेक्षा काय मोठं असेल ते पण करू, कोर्टात चला, हायकोर्टात चला, जिथे न्यायचं तिथे मला घेऊन चला, मी सगळं काय करायला तयार आहे। जरांगेंना विचारलं, दादा गरुड कोण आहे, हा तुमच्याकडे भाकरी करायला होता का? त्यावेळेस जरांगे म्हणाले, मी त्याला ओळखत नाही, मी त्याला पाहिलेलं नाही, आमचाच भाकरी करू फेस पाडत आला, याला आमच्याकडे भाकरी करायला ठेवायचं, याला पैसे कोण देणार आहे, पगार कोण देणार आहे? आता सर्व पत्रकार बांधव, सर्व समाजानं पाहिलेलं आहे की आम्ही ज्या त्या ठिकाणी आम्ही आमच्या हाताने भाकरी थापितो आणि खातो, त्यामुळे मोठं षडयंत्र आहे। हे धनंजय मुंडे यांनी एवढ्या मोठ्या टोकावर जायला नाही पाहिजे, विरोध ते सुरू असतं, पण जीवावर उठणंही योग्य नाही, मी पण काही सोपं नाही हे ध्यानात ठेवा, असं म्हणून जरांगे पाटील यांनी मीडियासमोर त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत। तर या संपूर्ण व्हिडिओत तुमच्या प्रतिक्रिया काय आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमच्या हक्काच्या महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करा। तोपर्यंत